तर राजकीय वर्तुळातून सुद्धा बऱ्याच प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत आणि आता आपल्यासोबत काही जे मान्यवर आहेत त्यांची ओळख सुरुवातीला करून घेऊयात. अशोक जैन आहेत आपल्यासोबत. जैन उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन पद्मश्री भवरलाल जैन यांचे ते पुत्र आणि भवरलाल जैन यांनी सुद्धा रतन टाटा यांच्यापासून प्रेरित होऊन आपल्या हयातीमध्ये आपली 65% संपत्ती ही समाजकार्यासाठी दान केली आणि याकरता त्यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातल्या गरजूंना नियमित आर्थिक मदत केली जाते आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार जगणारे रतन टाटा आणि भवरलाल जैन आज दोघेही आपल्यामध्ये नाहीत. मात्र भवरलाल जैन यांचा रतन टाटा यांच्यासोबत एक विशेष स्नेह होता आणि हा वारसा आजही अशोक जैन आणि त्यांचे बंधू अनिल आणि अजित आणि अतुल सांभाळतात. टाटा परिवाराचे ते निकटवर्ती आहेत असे अशोक जैन आपल्यासोबत आहेत. अशोकजी, म्हणजे तुमचा तर स्नेह त्यांच्याशी होता, मात्र जे त्यांना भेटलेही नाहीत रतन टाटांना आतापर्यंत, मात्र असं काही बोलणं किंवा काही नाही, त्या व्यक्तीला सुद्धा आज फार दुःख होतंय, हळहळतंय प्रत्येक व्यक्ती की आज रतन टाटा आपल्यात नाहीत. आपल्या काय भावना? एक राष्ट्रभक्त आणि राष्ट्रनेता उद्योग जगतातील असं आपण मानूया आणि त्याच पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन जगलं आणि भारतातला जगाच्या नकाशावर एक जे गुलामगिरीचं आपल्यावर आघात झालेले होते ते पुसून काढण्यासाठी रतन टाटांनी जी मेहनत घेतली किंवा जे त्याच्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं तेच जर आपण बघितलं तर त्यांच्या अगोदर जे.आर.डी. टाटा, त्याच्या अगोदर दोराबजी टाटा आणि त्याच्या अगोदर जमशेदजी टाटा यांनी ह्या सगळ्या विषयाची सुरुवात केली आणि त्यांचा संपूर्ण व्यवसाय हा राष्ट्रभक्तीवर आणि समाजाच्या याने आपल्याला जे काही दिलं आहे त्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी त्यांचं उद्योग जगतात प्रवेश केला आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन जगलं. आणि आज जर आपण म्हटलं तर 140 कोटी भारतीय जनतेला ते गेल्याने जे ते हळहळले आहेत, त्यासोबत जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा रतनजी टाटा यांना मानणारा खूप मोठा वर्ग होता. उद्योग क्षेत्रातलाही होता आणि त्याच्या बाहेरही होता. त्यांनाही आज आपल्यातनं एक हिरा निघून गेला, एक चांगला व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलेला आहे. खूप लोकांसाठी असं म्हटलं जात नाही, काही मोजके लोक असतात ज्यांच्याबद्दल हळहळ ही सगळ्यांना होत असते, ते त्याच्यातले एक रतन टाटा आहेत असं माझं मत आहे. बरोबर. अशोक जी, आपले वडील आणि रतन टाटा यांची जवळीक कधीपासूनची? तसं बघायला गेलं तर वडिलांनी जे त्यांचं आयुष्य सुरू केलं 1963ला व्यावसायिक, त्याच्यात जे.आर.डी. टाटांचं त्यांच्यावर खूप मोठी छाप होती आणि त्यांनी उद्योग क्षेत्रातलं त्यांना आपलं गुरु मानून त्यांनी त्यांची व्यवसायाची वाटचाल सुरू केली आणि ट्रस्टीशिप हा सगळ्यात मोठा गुण त्यांच्यामधनं घेण्यात आला आणि जे.आर.डी. टाटानंतर रतन टाटांना आपण फॉलो केलं आणि आज जैन उद्योग समूह जे भारतात आहे, भारताच्या बाहेर जगभर 140 देशांमध्ये आपण काम करतो, 20-25 फॅक्टरी बाहेरही आहेत, त्या सगळ्या ठिकाणी टाटांना गुरुस्थानी ठेवूनच आपल्या कंपनीने वाटचाल केलेली आहे आणि सांगताना गर्व होतो की त्यांना फॉलो केल्यामुळे, त्यांना गुरुस्थानी ठेवल्यामुळे आपल्याला एक वेगळं आनंद काम करण्यामध्ये नेहमी मिळत असतो आणि समाजाला काहीतरी आपण देणे लागतो ही भावना आपण त्यांच्याचकडनं घेतलेली होती आणि त्या भावनेतनं काम करत असताना एक आपण वेगळ्याच विश्वामध्ये असतो की टाटांनी नेहमी जे काही कार्य केलं, भारतात केलं, भारताच्या बाहेर केलं, त्यांनी फाउंडेशन एवढं मजबूत उभारलेलं आहे, त्याच्यावर ते एक एक मजला चढवत गेले. त्याच्यामुळे ते जे काही स्ट्रक्चर उभं राहिलं ते कधी कोणी हलवू शकलं नाही, हलणारही नाही. किती वादळं आले, काही झालं तरी टाटा ग्रुपच राहिलं, कारण त्याला बेस होता समाजाच्या बांधिलकीचा असं मी म्हणेल. आणि वडिलांना प्रत्यक्ष जे.आर.डी. टाटांबरोबर भेट झाली, रतनजीबरोबर भेट नाही होऊ शकली, परंतु परवा मला बघण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्या हॉस्पिटलमध्ये असताना
मी काही कामानिमित्त हॉस्पिटलला गेलो असताना तिथे ICUच्या बाहेर त्यांचं दर्शन घेता आलं. बरं, म्हणजे टाटा परिवारापासून तुमचं संपूर्ण कुटुंब हे प्रभावित आहे. बरं, मात्र ज्या वेळेला उद्योग जगतामध्ये 100% पाऊल ठेवल्यानंतर या कुटुंबापासून काय असे गुण तुम्ही घेतले, तुम्ही, तुमच्या वडिलांनी, तुमच्या बंधूंनी, की बाबा जसं टाटा ज्या पद्धतीनं उद्योग करतात किंवा समाजकारण करतात, तर त्या संदर्भातले तुम्ही काय अनुकरण केलं किंवा कुठल्या गुणांमुळे तुमचं कुटुंब प्रभावित झालं? सगळ्यात पहिलं जो गुण आपण टाटांकडनं घेतलं तो ट्रस्टीशिप. म्हणजे आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, आपण समाजाकडनं रोज एवढं घेत असतो आणि त्याच्यासमोर जे देतो ते अत्यल्प असतं. तर ती भावना ठेवून जर तुम्ही उद्योग विश्व उभं केलं तर ते नेहमीच तुम्ही एका वेगळ्या उंचीवर काम करू शकतात. आणि जगभर जेव्हा पोचायचं असतं तेव्हा नुसतं पैसा आपल्यासमोर असून उपयोग नाही, त्याला नाव लागतं, ब्रँड लागतो, त्याच्याबरोबर तुम्ही कोणत्या पद्धतीने काम करताय हे त्याच्यात बघितलं जातं. तर ट्रस्टीशिप हा सगळ्यात मोठा गुण आम्ही टाटांकडनं शिकलो आणि तो आचरणातही आणला आणि तो आजही आम्ही करतो आहोत आणि पुढेही आमच्या सगळ्या आयुष्यभर ह्याच पद्धतीने. आणि येणारी जी आमची जनरेशन आहे जी ऑलरेडी आमच्याबरोबर काम करते ती पण ह्याच पद्धतीने काम करणार आहे. तर सगळ्यात मोठा ट्रस्टीशिपचा गुण आम्ही घेतला आणि समाजाकडनं जे काही आपण घेतो ते परत देण्याचं कार्य आपल्या हातून नेहमी घडत राहावं. उद्योग व्यवसाय करत असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. चॅरिटी हा विषय सगळ्यात मोठा आहे आणि वडिलांनी तो फॉलो केला, आम्ही त्याच्यापुढे तो फॉलो करत आहोत आणि पुढची जनरेशनसुद्धा ते फॉलो करणारच आहे. बरं, अशोकजी, ज्या वेळेला तुम्ही किंवा तुमचा पूर्ण परिवार टाटा परिवाराशी जेव्हा संबंधित होता किंवा आहे, त्यावेळेला स्वतः रतन टाटा किंवा त्यांच्या मागच्या ज्या काही पिढ्या होत्या त्यांच्याशी बोलताना, वावरताना कसं ते वातावरण असायचं? म्हणजे इतक्या मोठ्या घरातले असून सुद्धा त्यांच्यातला असलेला विनम्रता किंवा विनम्रतेचा भाव, कायम दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती, आणि अगदी काही आपण फोटोग्राफ्स जरी पाहिले तरी आपल्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांसोबत कुठे गुडघ्यावरती उभं राहून फोटो काढलेले रतन टाटा किंवा प्रत्येक कर्मचाऱ्याशी आवर्जून त्यांची विचारपूस करणारे रतन टाटा, हे सुद्धा जे चित्र पाहिलंय, म्हणून आज जो देश हळहळलाय त्याची कारणं ही आहेत. त्याबद्दल काय वाटतंय? हो, ते जे आपण म्हणाला ते 100% बरोबर आहे. आणि तसं जर आपण जगलो, वागलो तर आपण जगात कुठेही कोणत्याही याला तोंड देऊ शकतो. आणि ज्या पद्धतीने ते समाजाबरोबर वागले, समाजातील कोणताही घटक असो, तो लहान असो, मोठा असो, पैशावाला असो, गरीब असो, कोणी असो, त्याच्याबरोबर त्यांनी सगळ्यांना समान वागणुकीनेच त्यांनी त्यांचं न्याय दिलेला आहे. ते आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांबरोबर सुद्धा त्यांच्यातलीच एक ते आहेत असं समजून ते वागायचे, बोलायचे आणि त्यांच्याबरोबर कामही करायचे. आणि त्यांचं शिक्षण जेव्हा ते उद्योग क्षेत्रात आले, जेव्हा JRD टाटांबरोबर त्यांनी काम सुरू केलं, त्यांचं जे काही त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं ते शॉप फ्लोअरपासून देण्यात आलेलं होतं. तर त्यांना तिथे काय घडतं ही प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती होती. आणि हे सगळ्या गोष्टी शिकण्याचं सौभाग्य आम्हाला गेल्या 60 वर्षापासून लाभलेलं आहे. आणि ते त्याच फूटस्टेपवर, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपलं उद्योग समूहसुद्धा काम करतं. आणि त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी आपण त्याच्यातनं तावून सुकवून बाहेर पडलो. कारण हेच होतं, कारण समाजाचा आणि कंपनीतील प्रत्येक सहकार्याचा पाठिंबा आपल्यासोबत नेहमीच राहिला. आणि त्याचं कारण म्हणजे JRD टाटा, रतन टाटा आणि त्यांचा परिवार आहे. बरं, मनुष्य जातीला मदत करणं ही तर त्यांची भावना होती, वृत्ती होतीच, मात्र तितकंच प्रेम त्यांचं प्राण्यांबद्दल सुद्धा सर्वश्रुत आहे, खास करून श्वानांबद्दल. त्यांच्याकडे स्वतःचे जे काही खास त्यांचे 2 श्वान, किंवा मग एक जो किस्सा जो
आता तर फारच बोलला जातोय तो म्हणजे जेव्हा ब्रिटन सरकारकडून त्यांचा सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान होणार होता तेव्हाच नेमका त्यांचा एक श्वान आजारी पडला आणि म्हणून त्यांनी विनम्रतेनं ब्रिटन सरकारला सांगितलं की बाबा माझ्या श्वानाला त्याची तब्येत बरी नसल्यामुळे मी काही येऊ शकणार नाही. आणि हीच गोष्ट अनेकांच्या मनाला भावून गेली. तर त्यांच्या या प्राणी प्रेमाबद्दल हो, तर तो जो किस्सा आपण आता ज्याचा उल्लेख केला ब्रिटनच्या युवराजांनी, त्यावेळच्या युवराजांनी जे काही ब्रिटनचा अतिउच्च पुरस्कार त्यांना देऊ केला आणि ते त्यांचं श्वान आजारी पडलं म्हणून ते जाऊ शकले नाही, ही एक जगावेगळी गोष्ट झाली आहे. असं खूप काही जणांच्या आयुष्यात हे तसं होत नाही. पण ह्याच्यातच एक कडी म्हणून मी सांगेल की आमच्या वडिलांनी जेव्हा बिझनेस सुरू केला 1963ला, त्यावेळा त्यांच्या आईने, ती अशिक्षित होती पण वडील त्यावेळा डेप्युटी कलेक्टरची ऑफर घेऊन आले होते घरी खेड्याला, त्यांचं गाव खेड्यावर होतं आणि नोकरी करायला जायचं होतं. तर त्यांच्या आईने त्यांना हेच सांगितलं, नोकरी करून 5-10 लोकांचं पोट भरशील, तू असं काही काम कर की हजारांचं पोट भरून सोबत पशु पक्षी प्राण्यांचंही पोट भरलं पाहिजे. आणि तीच भावना घेतली तर जेव्हा अशा गोष्टी किंवा असे किस्से आपल्या समोर येतात आणि ते जेव्हा रतन टाटांच्या बद्दल हा किस्सा आला, एक वेगळंच आपण त्याच्याबद्दल वाटतं की शेवटी माणसांना तर कोणी कोणी मदत करेल किंवा तो स्वतःही त्याच्या मेहनतीने पुढे जाऊ शकतो, पण पशुपक्षी आणि प्राण्यांसाठी सुद्धा कोणीतरी नेहमी करणारं असलं पाहिजे. त्याच भावनेतून रतन टाटा ते करत आले आणि आम्हालाही आनंद आहे की आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या पद्धतीने वागत आलो आहे. बिलकुल. अशोक जैन, आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात या निमित्तानं.